हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी दुपारच्या जेवणामध्ये अगदी हलका फुलका मेनू तयार केला होता, तो म्हणजे पालक भात. हा मेनू सर्वांना खूप आवडला. चला तर मग आपण बनवूया आपली आजची रेसिपी. पालक भात तयार करण्यासाठी इथे मी 3 वाट्या तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घालून ठेवले आहेत. तसेच आपल्याला 1 वाटी मटार लागणार आहे, अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे, इथे मी 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, 15 ते 20 कढीपत्त्याची पाने, 2 उभे कांदे चिरलेले, 7 ते 8 हिरव्या मिरच्याचे काप, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट व 1 वाटी पालक प्युरी तयार केली आहे. पालक पाण्यामध्ये उकळवून मिक्सरला बारीक करून घेतला आहे. कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी फुलल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान तडतडले की याच्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्येच आपण कढीपत्त्याची पाने घालणार आहोत. आता हे आपल्याला 2-3 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला जास्त लालसर असा करायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे. तर कांदा मी 2-3 मिनिटे परतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आता हे आपल्याला 1-2 ते 3 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. आलं व लसणाचा कच्चा फ्लेवर निघून जाईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत. तर हे सर्व मी 2-3 मिनिटे परतवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे. तिखट तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकता. आता हे आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. हे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे, त्याच्यामुळे लाल मिरची पावडर घातलेली नाही. आता हे सर्व परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वाटाणे घालायचे आहेत. हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पालक प्युरी घालायची आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. तर हे सर्व व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपण जो तांदूळ धुवून ठेवला होता तो घालायचा आहे. हा पालक भात तयार करण्यासाठी तुम्ही एकदम सॉफ्ट असे शिजणारे तांदूळ वापरा, कारण त्याच्यामुळे या पालक भाताला चव खूप छान येते. माझ्याकडे सर्वांना सॉफ्ट असाच हा भात आवडतो, त्याच्यामुळे इथे मी पाणीसुद्धा थोडंसं जास्त वापरून हा भात शिजवणार आहे. आता तांदूळ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याला कलर किती सुरेख आलेला आहे. तर हे सर्व मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे गरम मसाला मिक्स करायचा आहे. गरम मसाला टाकल्यानंतर हे आपण परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मी साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. भातासाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत, तसेच टोमॅटो घालायचा आहे. आता परत एकदा हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे मी हे मिक्स केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. अंदाजे 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी लागतं, परंतु इथे मी पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे, कारण मला भात हा थोडासा सॉफ्ट आवडतो, त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे मी. आता पाणी घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर भात मोकळा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी घाला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तुपामुळे या भाताचा फ्लेवर खूप छान येतो. तर तूप घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे.
दररोजच्या दुपारच्या जेवणामध्ये भाकरी पोळीऐवजी कधीतरी हा हलका फुलका मेनू खाण्यासाठी खूप छान वाटतो। आता कुकरची लीड बंद करून याच्या आपल्याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे। इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करू व कुकर थंड करून घेऊया। कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण काढलं आहे व भात सर्व मिक्स केलेला आहे। तुम्ही पाहू शकता या भाताला रंग किती सुरेख आलेला आहे व खूप छान असा हा पालक भात बनवून तयार झाला आहे। अशा प्रकारे आपली ही पालक भाताची रेसिपी बनवून तयार झाली आहे। शक्यतो लहान मुले पालक खात नाहीत, परंतु याप्रमाणे जर आपण भातामध्ये वगैरे पालक घालून दिला तर ते नक्की आवडीने खातील। हा भात चवीला खूप छान असा बनवून तयार होतो। हा पालक भात तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।